नमस्कार. मी स्मिता. आणि मी सुजाता. एस कुकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज वातावरण इतकं मस्त आहे आणि टेरेसवर आलो तर इतकं छान ऊन पडलं तर परत गेलं आता आणि थोडासा पाऊस आहे. आणि आपण मागं एक गार्डन टूर केली होती तर तिथे सगळं आपण झाडं बघितली, ही फळभाज्या लावल्या आहेत, फुलं झाडं आहेत. तर त्यातल्याच फळाला आता खरं फळ आलेलं आलंय. आहे. म्हणजे आज इतक्या छान गवारी आल्यात तर असं डोक्यात आलं की आज गवारीच्या भाजीची सुजाता आपण शूटिंग करूया. तर मग आपण गवारी काढूया का? काढूया. आहेत हो, राहण्याचे. मस्त एक ताजी इकडे ताजी पण आहे. झाड आहे आणि एक तिकडे पण आहे. झाड हो, आहे. भरपूर तर आहे. दोन्ही झाडाची मिळून बहुतेक पावशेर दीड निघेल. पावशेर म्हणजे निघते. आपल्याला दोघींना तर अगदी आरामात पुरेल पण निघणार आहे. तर हे बघू शकता हो, असं हो, इतकी मस्त छान अगदी. लागली. किती छान वाटते ना ग, ताजं ताजं हो. काढायचं आणि करायची भाजी. फक्त म्हणजे गवारी काढायला ना थोडस म्हणजे असं जोर देऊन जरा काढावी हो लागते. हो हो हो. हे आणि त्याला थोडी खास पण असते आणि त्यामुळे कात्रीनं नाही कट करायची, म्हणजे हातानेच ही खुडावी लागते. आपण म्हणतो ना की भाजी खुडायची, तर ती हातानेच काढावी लागते. आणि त्याचं इथे एक हे असतं, म्हणजे थोडस शेंडा असतो तर तो असा तोडायचा. म्हणजे करायला भाजी तेवढा वेळ लागणार नाहीये, तेवढी भाजी काढायला वेळ हा. लागणार आहे फक्त आणि आपल्याला. आता हे आपण काढतोय म्हणून मला एक गोष्ट आठवली सुजाता, की खरं तर मला शेतीतलं काही कळत नाही. आणि ह्यांनी जेव्हा हे झाड आम्ही लावलं अच्छा. तर त्याला फळ आलं नव्हतं. तर मला असं वाटलं की हे गवत आहे का काय? नाही नाही, हे मला असं वाटलं की चाकवताचं झाड आलंय म्हणून मी त्याची सगळी पानं कुडून काढली होती. आणि मग मला म्हणलं हे चाकवत नाहीये, ही गवारी आहे, अजून त्याला यायची आहे. म्हणजे माहित नसलं हो, की माहित काही होऊ नसतं. शकतं. पण आता तू प्रॉपर अगदी शेतकरी व्हायला लागलीस ना, कारण टेरेसवर इतकं शेती केली आहे. आता कळायला लागले का, पण जेव्हा लावलं तेव्हा मी चाकवत म्हणून सगळं झाडच उपटून टाकलं. चला, फायनली आपली गवारी सगळी काढून झालीये सुजाता. आणि साधारण दीड पावशेर एक निघालीये. त्याच्याबरोबर खरं तर शेंगा पण निघाल्यात. पण आज आपण गवारीचीच भाजी करणार आहे. तुम्हाला जर शेंगांची पण हवी असेल तर आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा. ती पण करूत आपण. हो हो. आणि आता गवारी निवडायची आहे आम्हाला आणि मग आपल्याला शूटिंग करायचंय. पण त्याच्या अगोदर चहा करायचंय, मस्त गवती चहा मला दिसला. आणि तू आता काही तो चहा घेतल्याशिवाय त्याशिवाय हालायची मी नाही. पुढचा व्हिडिओ नाही करू शकत. त्यामुळे आता मस्त चहा करू. आता चलो किचन मध्ये चला. भेटूयात. तर फायनली आपण गार्डन मधली भाजी सगळी तोडून सेटवर आलोय. आणि आता आपण भाजी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतली. गवारी ही पावशेर निघाली आहे आणि जेवढी निघाली तेवढ्याचीच आपण आज भाजी करतोय. आणि ह्याच्यामध्ये दुसरं काहीही नसतं, म्हणजे मसाला कुठलाही नाही. अगदी सोप्या पद्धतीने आपण भाजी करणार आहे, गोडा मसाला वापरून. म्हणजे इथे कांद्याचा सुद्धा वापर करणार नाहीये. तो ऐच्छिक आहे, तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही घालू शकता. पण आज आपण इथे अगदी साधी सोप्या पद्धतीने भाजी करणार आहे. तर आधी भाजी आपल्याला निवडायला लागणार आहे. आणि गवारी निवडणं हे थोडंसं स्किलचं काम असतं. तर अशा त्याला एक शेवटी एक धागा असतो आणि तो धागा जर काढला गेला नाही तर तो भाजी खाताना भयंकर आपल्याला त्रास देतो. आणि तो विरघळला पण जात नाही, मोडला पण जात नाही, काहीच होत नाही. तर त्याच्यासाठी भाजी निवडणं हा एक गवारी फार मोठं काम असतं. तर आधी हा जो काही शेंडा असतो इकडचा शेवटचा तो काढून टाकायचा. आणि त्याच्यानंतर ही त्याची अशी शिरा थोड्या थोड्या निघतात, त्या सगळ्या काढायच्या. आणि तुम्हाला किती लांबीच्या गवारी पाहिजे ती सगळी काढून घ्यायची. एवढी आपण छोटे छोटे असे तुकडे करणार आहे. खरं तर ही आता तुम्हाला दाखवते म्हणून थोडा हळूहळू करायला लागते, अदरवाईज ते अशा पद्धतीनं त्याचं नाक म्हणतात त्याला, गवारीचं नाक. आणि हे पुढचा जो काही असतो हे शेंडा हे सगळं मात्र काढायचं. आणि ते जर खूपच जून असेल ना तर ते खूप निघतं. आज आपल्या इथं का निघत नाहीये तर आपली जी काही गवारी आहे ती अगदी कोवळी कोवळी आहे, तर त्यामुळे त्याच्या शिरा इतक्या निघत नाहीत. पण ही जर शिळी व्हायला लागली तर त्याच्या शिरा जास्त निघतात. म्हणजे हे पण एक त्याची टीप आहे की गवारी जर शिळी व्हायला लागली ना तर त्याच्या शिरा जास्त निघतात. आणि निवडताना पण खूप त्रास होतो. त्यामुळे गवारी आणली की करायची नसेल तरी सुद्धा निवडून ठेवायची, म्हणजे फास्ट होती ती. तर आता आपण आम्ही दोघी जणी ही गवारी आधी निवडून घेतो आणि मग आपण फोडणीला टाकूया. सुजाता, मला एक आठवलं, तू टेरेसवर म्हणली होतीस की चहा प्यायचं. आणि मला माझी गवारी निवडून होते तोपर्यंत गवती चहा पण आणलेला आहे. तर तू एका गॅसवर लगेच चहा ठेव, तोपर्यंत मी गवारी निवडते. अगदी ऑर्डर तुझी अगदी मी लगेचच. सुजाताला हे पण काम जराशी आळमटाळम करायचं असतं म्हणून तिला चहाचं काम दिलंय. निवडणे प्रकार अगदी नाजूक नाजूक आहे ना, ते सगळं स्मिताच करते एरवी सुद्धा.
सुजाता, आता फायनली आपला चहा ब्रेक पण झालेला आहे, त्यामुळे आता भाजी फोडणीला टाकण्याची जबाबदारी तुझी. हो हो, कारण तू निवडायची सगळी जास्त जिम्मेदारी हिनेच घेतलेली होती. तोडली पण मी. तोडली पण जास्त. हो हो. अगदी आपण आता तेल थोडं 1 टेबलस्पून घालतोय. कमी जास्त थोडंसं पण करू शकतो आवडीनुसार. आणि मगाशी सांगितलं तसं या भाजीला कुठलाही मसाला नाहीये, फक्त आपण गोडा मसाला घालणार आहे. आणि गोडा मसाल्याची जी काही आपली व्हिडिओ केलेला आहे तो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार पण आहे, आणि तो व्हिडिओ पण आम्ही अपलोड केलेला आहे, तर तो नक्की बघा. गोडा मसाला करून बघा. आणि आपण ह्या भरपूर साऱ्या गोडा मसाल्याच्या भाज्या केल्या जातात, तर हळूहळू स्टेप बाय स्टेप तुम्ही कॉमेंट्समध्ये आम्हाला सांगू शकता की तुम्हाला आणखीन कुठली भाजी बघायची गोडा मसाल्याची, ती करू शकतो. आणि कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर कांदा घालायचा असेल तर कांदा सुद्धा घालू शकता, पण फक्त जर घालायचं असेल तर कांदाच घालायचा. ह्याला कुठलंही वाटण नाही, लसूण नाही, म्हणजे आपण म्हणतो ना नैवेद्याला वगैरे चालतात. आणि गोडा मसाला म्हणला की ना की त्याला मध्ये कांदा लसूण हे जास्त घातलं जात नाही. गोडा मसाला म्हणजे फक्त लाल तिखट, गोडा मसाला, गूळ आणि तिखट, एवढंच त्याचा तो मसाला असतो. तर आता तेल तापले का बघूया फक्त आपण. पाव चमचा मोहरी, 1 चिमूटभर जिरे, थोडंसं हिंग आणि पाव टीस्पून हळद घालूया. त्याच्यामध्ये गवारी, ही छान आपण सगळी निवडून ठेवलेली गवारी घालूया. आणि इतकी कोवळी आहे त्यामुळं अगदी पटकन शिजणार आहे, म्हणजे 5-10 मिनिटांमध्ये ती शिजणार आहे. 2 मिनिटं त्याला छान परतून घेऊया आपण. एखाद्या मिनिटासाठी झाकण ठेवूया आपण. 2 मिनिटं झाकून ठेवलेली, छान वाफ आली त्याला. परत एकदा छान अशी हलवून घेऊया. म्हणजे त्याला ना असं बघ खरपूस खरपूस अशी होती थोडीशी. आणि आता थोडासा रंग पण बदलला बघ, मस्त असं ग्रीन अगदी छान झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालून घेऊया. अर्धा चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट. तिखट आवडीनुसार आहे, हे आपलं खूप असं तिखट नाहीये. हा अर्धा होता म्हणून मी 2 वेळा घातला. 1 चमचा गोडा मसाला, 1 टेबलस्पून गूळ. आता सगळं पुन्हा एकत्र हलवून घेऊया. गोडा मसाला घातल्याबरोबर त्याचा जो सुगंध अगदी म्हणजे छान सुटलेला आहे. आणि बरेच वेळेला गवारीची भाजी कुकरला पण शिजवून घेतली जाते, पण मला असं वाटतं की कुकरला भाज्या शिजवण्यापेक्षा अशा परतून त्या वाफेवर जेव्हा शिजतील ना तेव्हा ती जास्त टेस्टी लागते. कारण कुकरमध्ये आपण जेव्हा घालतो ना तेव्हा त्याच्या इतक्या पटपट शिट्ट्या होतात की ते मसाले त्याला लागत पण नाहीत. तर मला आणि सुजाताला ह्या पद्धतीने केलेली जास्त आवडते. आता सगळं छान हलवून घेतलंय. आपण अगदी थोडंसं पाणी घालणार आहे, पाव कप. परत एकदा हलवून आपण त्याला परत 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया. आणि शेंगदाण्याचं कूट हे नेहमी सगळ्यात शेवटी घालायचं. पण 5 मिनिटं पाणी घालून झाकून ठेवलेली, मस्त अगदी आता त्याला वाफ आली आणि शेंग सुद्धा शिजली असणार आहे. थोडंसं अगदी त्याला रस आहे अगदी. पाहिजे तसं अजून घट्ट पाहिजे असेल तर आपण अजून घट्ट करू शकतो, पण एवढी भाकरी बरोबर वगैरे छानच अगदी आहे. तर आता आपण लास्टला ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालतोय, 1 टेबलस्पून. परत एकदा हलवून घेतोय. आणि आता आपली भाजी झालेलीच आहे, त्यामुळे आता कूट आपण दाण्याचं अगदी शेवटी घातलंय, तर त्यामुळे आता काही आपण त्याच्यावर वाफ वगैरे आणणार नाहीये. गॅस बंद करणार आहे आपण आता. तर भाजी तयार आहे. आता मी गॅस बंद करते. तर अशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं सुटसुटीत कुठलाही मसाला न वापरता डब्याची भाजी आपली गवारीची ही तयार आहे सर्विंगसाठी. आणि तुम्ही सुद्धा इंस्टाग्रामला मला तुमची भाजी कशी झाली या पद्धतीनं गोडा मसाला सुद्धा आपण दिलेला आहे, तो पण करून बघा आणि त्या पद्धतीनं भाजी करून बघा. आणि आम्हाला यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.